डोंगरमाथ्यावरील गवत कापणीला वेग, आजही कष्टावरच अवलंबून भटकंतीचं जीवन। मुक्काम पोस्ट गिरगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथील डोंगराळ भागात सध्या गवत कापणीच्या कामाला वेग आलाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही मुक्काम पोस्ट नरवाड, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथून नंदीवाले समाजातील सुमारे 100 लोक भटकंतीच्या प्रवासादरम्यान गिरगाव परिसरात दाखल झाले। नमस्कार, मी साहिल परशुराम नंदीवाले। आम्ही गिरगाव इथे पिढ्यानपिढ्यान गवत कापतोय। आमच्या आजोबापासून इथं गवत कापायला दरवर्षी येतोय आणि इथं गिरगावची लोकसंख्या आपली मराठी समाज सगळी समाजाची आपली इथं जागा देतात, पाणी वगैरे सगळी देतात आम्हासनी इथं शेतकरी, आणि त्यांची गवत आम्ही दरवर्षी कापतोय, काय चुकवत नाही। आणि दरवर्षी असंच आमच्या गिरगाव गावाचं प्रेम आमच्यावर राहू दे। हा समाज पारंपरिक पद्धतीने भटकंती करत ग्रामीण व डोंगराळ भागात हाताला मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करतो। गिरगाव सारख्या डोंगर माथ्यावरील भागात मोठ्या प्रमाणात उगवलेली नैसर्गिक गवत कापून ते विक्रीसाठी किंवा पशुखाद्यासाठी वापरलं जातं। महिला आणि पुरुष दोघेही डोंगर उतारावर कष्टाची कामं करताना दिसून येतात। आजच्या युगात बहुतांश कामं यंत्रणा व मशिनरीच्या साहाय्याने होत असताना मानवी कष्टाचं प्रमाण कमी झालेलं दिसतं। मात्र अजूनही काही डोंगराळ व ग्रामीण भागात अशा प्रकारचं श्रमप्रधान जीवन प्रत्यक्ष पाहायला मिळतं। ऊन, वारा व डोंगराळ परिस्थितीतही गवत कापणीचं काम सातत्यानं सुरू आहे। महिला व पुरुष हातात विळी, खुरपे घेऊन कापताना दिसणारे हे दृश्य ग्रामीण भागातील वास्तव अधोरेखित करणार आहे। आधुनिकतेच्या झगमगाटात हरवत चाललेल्या मानवी कष्टाची जाणीव करून देणारं असं चित्र आजही काही भागात पाहायला मिळत असल्याचं या माध्यमातून स्पष्ट होतं। नवसंकेत न्यूजसाठी गिरगावहून संभाजी साळुंखे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।